मित्रांनो नमस्कार, मी अमोल तळेकर। आज सनेट केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आज पोखरी बुलढाणा या ठिकाणी मी आलेलो आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय की सॉइल केअर, सनस्टिक आणि सनरायझो तर ह्याची बीज प्रक्रिया केल्यामुळे इथं शेतकऱ्याला काय फायदा झालाय ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात। तुमचं नाव सांगा। रवींद्र अमृता इकडे राहणार पोखरी बुलढाणा। पोखरी बुलढाणा। बरं, तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत तर हे मागच्या वर्षी कुठल्या पिकाला वापरले होते? ते डॉलर हरभऱ्याला। तिथं तुम्हाला त्या म्हणजे काय फायदा झाला? ते उबळतं लागलीच नाही। बर। आणि त्याची जी क्वालिटी होती एकदम सुपर क्वालिटी होती त्याची। बर बर। तर ते शेवटपर्यंत त्याची क्वालिटी खराब झाली नाही, क्वालिटी कमी नाही झाली? कमी नाही झाली। बर, म्हणजे ते पिवळं झालंच नाही। अच्छा, शेवटपर्यंत। मग त्याच्यामुळे भाव पण चांगला मिळाला असेल? हो, चमक होती। चमक होती ना। आणि उत्पादन किती निघालं? उत्पादन ते 25 कट्टे निघलं। 25 कट्टे निघलं। आणि मागच्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी वापरलाय त्या वर्षीचा अनुभव काय होता? तो 7-8 कट्टे। म्हणजे जिथं 7-8 कट्टे निघायचे तिथं 25 कट्टे निघले, म्हणजे जवळपास 3 ते 4 पटीने उत्पादन जास्त आलं। तर आता या वर्षी तुम्ही आता हे जे घेतलंय ते किती एकरसाठी घेतलंय? 12 एकर। आता 12 एकर मध्ये आपण काय पेरणार आहे? सोयाबीनची बीज प्रक्रिया करणार आहे। म्हणजे मागच्या वर्षी हा जो अनुभव घेतला तर बीज प्रक्रियेचा, तर तो अनुभवामुळे तुम्ही आता संपूर्ण शेतीवरती बीज प्रक्रिया करणार आहे। आता सोयाबीनवर डॉलर पुन्हा करणार आहे। बरं, आता हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? हो। बरं, तुमचं काय म्हणणं आहे? आज हा व्हिडिओ महाराष्ट्रातले भरपूर सारे शेतकरी पाहणार आहेत, तर त्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी केली पाहिजे का? बीज प्रक्रिया याचीच करावी। म्हणजे बीज प्रक्रिया करावी, पण ती ऑर्गॅनिक सनेटच्या प्रोडक्टचे वापरून केली तर 100% त्यांचा फायदा होईल। ओके, धन्यवाद।